या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचे संख्याबळ होते। उमेदवारांना विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता। महायुतीचे मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला। हा महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसले आहेत। त्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांसमवेत जाधव यांनी या निवडीबद्दल जल्लोष करत उपस्थितांना मिठाईचे वाटप केले। यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसपटे, जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, महिला शहर उपाध्यक्ष सुनीता बिराजदार, सरचिटणीस संगीता गायकवाड, सहसचिव अंजली आठवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष OBC सेल बशीर शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रियाज शेख, अल्पसंख्याक समन्वयक संजू मोरे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे देशमुख, शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप, शहर संघटक माणी कांबळे, कुलगप्पा शासम, कौशन कुरेशी, माऊली जरग, ऋषी येवले, दिनेश आवटे, आकाश जाधव, जितेंद्र दार्लो आदींच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गर्जे विटेकर यांनी विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही। या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात महाराष्ट्र प्रगतीपथावर विकासाच्या दृष्टीने राहील अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केली। दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेत राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार तसेच महायुतीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचे देखील जल्लोषात स्वागत केल्याचे किसन जाधव यांनी सांगितले। आदरणीय गर्जे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांचं विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते। आज दादाने आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात, पक्ष संघटना आज ताकद चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून, गर्जे साहेबांच्या माध्यमातून असेल, विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना, गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना महायुतीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळं आम्हा कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणे पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदाराच्या माध्यमातून सोलापूरचे असतील, राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे। धन्यवाद।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.